नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी 2 प्रकारच्या चटण्या. एक म्हणजे कारळाची चटणी आणि एक जवसाची चटणी. तर त्यासाठी इथे पाऊण वाटी जवस घेतले आणि अर्धी वाटी कारळ घेतले. आता हे दोन्ही आपण भाजून घेऊ. आता इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण अगोदर कारळ टाकून घेऊ आणि भाजून घेऊ. एकसारखे हलवं त्याला छान तडतडेपर्यंत किंवा मस्त असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. पटकन भाजले जातात हे. एकदम मस्त अशा खमंग आणि पौष्टिक चटण्या आहेत ह्या. एकदा करून ठेवल्या तर 1-2 महिने अगदी आरामात टिकतात. आणि कधी तोंडी लावायला तोंडाला चव नसेल तर खायला एकदम मस्त अशा चटण्या आहेत ह्या. आणि पौष्टिक पण आहेत. जवस कारळ तसं खाण्यात जात नाही आपल्या. इथे बघू शकता तडतडायला लागले आपलं कारळ. आता याला काढून घेऊ. कारळ काढून त्याच कढईमध्ये जवस टाकून घेऊ आणि जवस पण छान तडतडेपर्यंत भाजून घेऊ. मस्त असं तडतडेपर्यंत याला भाजून घ्यायचं. जवस खायला खूप पौष्टिक असतं, पण तसे खात नाहीत. अशी चटणी केली तर कमी तिखट केली तर लहान मुलं पण खाऊ शकतात. याच्यामध्ये मिरची खूप कमी घालायची म्हणजे जास्त प्रमाणात खाल्ल्या जाते. आता इथे आपले जवस पण भाजून झाले, छान तडतडायला लागले. तेल पण काढून घेऊ आणि जवस आणि कारळ आपण हे थंड करून घेऊ. दोन्ही पण थंड झाल्यावर वाटून घ्यायचे आपल्याला. आता इथे थंड झाले आपलं जवस आणि कारळ. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये अगोदर कारळ टाकून घेऊ. तुम्ही अगोदर कारळ फिरवून बारीक करून घेऊन मग मिरची आणि ते लसूण वगैरे टाकू शकता किंवा डायरेक्ट टाकलं तरी चालेल. आपण एक अशी करू आणि एक अगोदर बारीक करून घेऊन मग करू. याच्यामध्ये कारळ टाकले, 15-20 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. लसूण थोडा जास्त वापरायचा आणि मिरची कमी वापरायची, म्हणजे मुलं पण खाऊ शकतात लहान. एक कमी तिखट मिरची एकदम, ती 2 चमचे टाकली मी, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकू. आता याला पल्स मोडवर फिरवून घेऊ. एकसारखं मिक्सर फिरवायचं नाही, नाहीतर हे तेलकट होतं, लगदा होतं याचा. असं पल्स मोडवर चालू बंद करत फिरवून घ्यायचं, म्हणजे चटणी एकसारखी होती आपली. आता ही कारळाची चटणी आपली तयार झाली. हिला काढून घेऊ. कधी ऐनवेळेस भाजी नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर ही चटणी आणि तेल एकदम छान लागतं खायला, भाकरीसोबत, चपातीसोबत. मस्त अशी चटणी आपली तयार झाली. आता आपण जवसाची चटणी करून घेऊ. त्यासाठी अगोदर मिक्सरच्या भांड्यात जवस टाकून घेऊ आणि जवस आपण अगोदर बारीक करून घेऊ. आता याला फिरवून घेऊ. पल्स मोडवर चालू बंद करत आपलं जवस आता इथे फिरवून झाले. आता याच्यामध्ये लसूण, मीठ आणि मिरची पावडर टाकून घेऊ. याच्यामध्ये पण 15-20 पाकळ्या लसणाच्या टाकू किंवा एक मूठभर लसूण टाकला आहे. दोन चमचे मिरची पावडर, एक कमी तिखट असलेली मिरची आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकू आणि याला पण परत चालू बंद करत फिरवून घेऊ. आता इथे आपली जवसाची चटणी पण तयार झालेली आहे. बघू शकता एकदम मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आत्ताच तेल टाकायचं नाही, खाताना तेल घ्यायचं. आणि ह्या चटण्या आरामात 1-2 महिने टिकतात, काहीच खराब होत नाहीत. बाहेर ठेवल्या तरी आणि फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालतं. तर अशी पौष्टिक खमंग चटणी तुम्ही पण करून